ठीक आहे. आपल्याला माहित आहे की आता आपण टायमर यूज करून डिले जनरेट करू शकतो. तर टायमर यूज करून आपण किती मॅक्सिमम डिले जनरेट करू शकतो एका वेळी, हे जर आपण पहिल्यांदा बघूया. म्हणजे तिथून पुढे आपल्याला काय होईल की डायरेक्ट क्वेश्चन बघून आपण डायरेक्ट ओळखू की आपण कोणता मोड यूज करू शकतो, कोणता मोड यूज करू शकत नाही, हे आपल्याला डायरेक्ट सांगता यावं. ठीक आहे. तर यासाठी काय आपण एक क्वेश्चन नोट करा. क्वेश्चन घ्या. व्हॉट इज द मॅक्सिमम अँड मिनिमम टाइम what is the maximum and minimum time delay that can be generated using timer in mode 1 and mode 2. ठीक आहे. तर फॉर्म्युला कसं होतं बघा. आपण सगळ्यात पहिला काय करायचो, टायमरचा फ्रिक्वेन्सी काढायचो. त्याच्यातनं पुढे नंतर आपण टायमरचा टाइम पिरियड काढायचो. मग आपल्याला जो काय टी पल्स आहे ते आपण बघायचो काय आहे. म्हणजे हा टी पल्स म्हणजे तुमचा काय असेल, ऍक्च्युअल डिले तुम्हाला किती पाहिजे तो हा टी पल्स तुम्हाला सांगत असतो. मग याच्यावरनं आपण काउंट काढायचो. ठीक आहे. तर हा काउंट म्हणजे काय म्हटलं आपण, टी पल्स अपॉन टी टायमर. तर या काउंटला समजा आपण म्हणूया एक्स काहीतरी म्हणू. ठीक आहे. मग हा जो काही काउंट असेल तो आपण टाकतो टायमर 1 मध्ये किंवा टायमर 0 काय असेल तो. यासाठी आपण ऍक्च्युअल काउंट बघायचो. ऍक्च्युअल काउंट काय होता, जर मोड 1 म्हटला, ठीक आहे, तर मोड 1 ला काय म्हणणार, 65536 मायनस एक्स फॉर काय म्हणणार मोड 1. ठीक आहे. आणि तेच काय म्हणणार 256 मायनस एक्स फॉर मोड 2. ठीक आहे. आणि आपण हे इन जनरल बघत आहोत की आपण मॅक्झिमम आणि मिनिमम डिले किती जनरेट करू शकतो. आणि त्या केसला आपला ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी काय म्हणतो आपण नेहमी, डिफॉल्ट म्हणताना आपण नेहमी 11.0592 मेगाहर्ट्झ म्हणतो. मग आपण फाइंड करून ठेवले आधीच की टी टायमर किती असतो. किती असतो टी टायमर, 1.085 मायक्रो सेकंड. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलं क्वेश्चन, काय आपल्याला टू फाइंड मॅक्सिमम अँड मिनिमम डिले जनरेटेड. म्हणजे थोडक्यात हा तुम्हाला टी पल्स फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तो टी पल्स पण काय म्हणूया आपण, फॉर मॅक्सिमम आणि मिनिमम. आपल्याला टी मॅक्स अँड टी मीन फाइंड करायचा आहे. हे तुम्हाला क्वेश्चन नसतं पेपरला, हे मी तुम्हाला इन जनरल एक्सटर्नल तुम्हाला सांगत आहे. एक्सटर्नल असे क्वेश्चन विचारले जातात की मॅक्सिमम तुम्ही किती डिले जनरेट करू शकता मोड 1 मध्ये किंवा मोड 2 मध्ये, कोणताही टायमर असू दे, टायमर 0 असू दे किंवा टायमर 1 असू दे, मॅक्सिमम डिले तुम्ही किती जनरेट करू शकता. तर सिंपल उत्तर बघा यात काय आहे. आपल्याला टी पल्स पाहिजे ना. मग टी पल्स म्हणजे टीचा फॉर्म्युला काय असणार, एक्स इंटू टी टायमर. टी टायमर आपण कॅल्क्युलेट केलाय आधीच. काय म्हणतो टी टायमर म्हणजे, टी टायमर 1.085 मायक्रो सेकंड. मग आता बघा टी मिनिमम काय असेल, पहिला बघूया आपण फॉर मोड 1. ठीक आहे. पहिला म्हणूया फॉर मोड 1. मोड 1 साठी काय म्हणूया आपण आता टी मिनिमम. टी मिनिमम म्हणजे काय, हा काउंट पण मिनिमम काउंट किती आहे आपल्याला बघायचं आहे. बरोबर. एक्स मिनिमम काय असेल, साईज आपण म्हणणार 256 पर्यंत, म्हणजे 1 टू 2 म्हणजे 0 टू 2 काहीतरी म्हणूया. आपण 1 पासून म्हणूया. टी म्हणजे काय असेल 1 इंटू टी टायमर, म्हणजेच काय होणार 1.085 मायक्रो सेकंड. तसंच टी मध्ये असेल मॅक्सिमम काउंट काय असणार 255 किंवा म्हणा 256. ठीक आहे. सॉरी मोड 1 आहे ना, मोड 1 ला म्हणतो आपण 65536. म्हणूया आपण इथं 65536 इंटू टी टायमर. टी टायमर किती आहे 65536 इंटू 1.085
0.085 मायक्रोसेकंद. कॅल्सी असेल किती मिळते बघा. कॅल्सी मध्ये चेक करा हे किती मिळतंय. कॅल्सी आहे का पहिला महत्वाचा प्रश्न. कॅल्सी आहे का जवळ. तर म्हणणार आलोय लेक्चरला बघा तुम्ही आणि कॅल्सी काय सांगायला आलोय. नाही मी शोधतो थांबा कॅल्सी. नाही वाटलंच होतं. 65536 into 1.085 10⁻⁻6. तर हा तुम्हाला मिळतोय 71.1 मिली सेकंद. ठीक आहे. म्हणजे हा तुमचा टी मॅक्स आणि टी मीन आहे मोड 1 मध्ये. म्हणजे जेव्हाही तुम्हाला क्वेश्चन असेल की एवढा डिले जनरेट करा, तेवढा डिले जनरेट करा, किंवा एवढ्याचा स्क्वेअर जनरेट करा, तेवढा स्क्वेअर जनरेट करा, त्यातनं बघायचं की आपला टी पल्स किती आहे. टी पल्स जर या रेंजमध्ये असेल किती 1.085 मायक्रोसेकंद पासून 71.1 मिली सेकंद पर्यंत असेल तर म्हणायचं की आपण कोणता वापरणार आहे. आपण मोड 1 वापरू शकतो. ठीक आहे. तेच जर म्हटलं फॉर मोड 2. मोड 2 ला काय होणार इथं पण पहिला टी मीन दोन्हीला सेम असणार. टी मीन म्हणजे काय म्हणणार तर 1 इंटू टी टायमर म्हणजेच मिळेल 1.085 मायक्रोसेकंद. तसंच टी मॅक्स काय मिळेल. टी मॅक्स 65536 इंटू टी टायमर. सॉरी आता इथे 655 असेल का 8 बीट आहे मोड 2 म्हणजे याचा काउंट असेल 256. मग हा किती मिळेल. आपणच करूया 0.27 आसपास काहीतरी असतो. कन्फर्म करूया 1.085 मायक्रोसेकंद बरोबर 0.277. एवढंच लिहा आपण मिली सेकंद. ठीक आहे. म्हणजे जर डिले लहान असेल 27 म्हणजे आपण ऑलमोस्ट म्हणूया 0.25 मिली सेकंड पर्यंतचा जर डिले असेल तर आपण शक्यतो मोड 2 वापरणार. नाहीतर आपण मोड 1 वापरणार. कळलं का. क्वेश्चन काय होता. व्हॉट इज द मॅक्झिमम अँड मिनिमम डिले दॅट कॅन बी जनरेटेड युझिंग मोड 1 अँड मोड 2. ठीक आहे. यात काय म्हटलं आपण मोड 1 साठी मॅक्झिमम डिले काय असेल 71.1 मिली सेकंड एवढा आपण मॅक्झिमम डिले जनरेट करू शकतो. मिनिमम किती असेल तर 1.05 मायक्रोसेकंद. ठीक आहे. तर पुढे काय मोड 2 ला काय म्हणणार मिनिमम असेल 1.085 मायक्रोसेकंद आणि मॅक्झिमम असेल 0.27 मिली सेकंद. याचा अर्थ असा नाही की आपल्याला जर जास्त डिले पाहिजे असेल तर आपण ते सोडून देणार असं नाही. हे फक्त काय म्हटलं आपण एका वेळी म्हणजे एकदा सिंपल टायमर यूज करून म्हणजे काउंट वगैरे जास्त न वापरता तुम्ही एकदा जे काही THC ला टाकलं की तेवढा तो आपण किती वेळ मॅक्झिमम आपण डिले एका टाइमला देऊ शकतो हे आपण फाइंड केलं. जरी तुम्हाला म्हटलं आता लिमिट काय दिसते बघा मोड 1 चं लिमिट काय 1 मायक्रोसेकंद पासून 71 मिली सेकंद. मोड 2 चं लिमिट काय 1 मायक्रोसेकंद पासून 0.27 मिली सेकंद. समजा मला म्हटलं असेल 500 मिली सेकंदचा डिले करा युजिंग टायमर तरीही आपण तयार करू शकतो. कळलं. याचा अर्थ असा नाही की फक्त एवढ्या रेंजमध्येच आपण तयार करायचं. एवढं तयार करू शकतो पण त्यामध्ये जरा लूप वगैरे वापरा हा प्रकार चालू आहे. कळतंय. विदाऊट लूप वापरता आपण एका वेळी किती डिले जनरेट करू शकतो तर हे तुमच्या समोर आहे. मोड 2 ला एवढा डिले आणि मोड 1 ला एवढा. कळलं का इथपर्यंत. इथपर्यंत कळलं का. हे तुम्हाला एक्सटर्नलच्या दृष्टीने माहित असावं. जर तुम्हाला विचारलं असं मॅक्झिमम मिनिमम किती डिले जनरेट करू शकता तर तुम्हाला हे माहित असावं त्यासाठी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. या इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का. यश विक्रम ऐश्वर्या ते तुमचंच ग्रुप आहे वाटतं बाकी सगळे नाही वाटतं आज. हो ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय आता घ्या. राईट अँड 8051C प्रोग्राम. क्वेश्चन तर लिहिता ना तुम्ही लोक. तर आपलं म्हणणार
राईट हँड 80 C program. Write an 8051 C program to toggle only bit P1.1 continuously after every 60 millisecond. After every 60 millisecond. Using timer 0, mode 1. Okay. Assume crystal frequency is equal to 11.0592 megahertz. ठीक आहे, असा क्वेश्चन आहे. बरं, तर नेहमीप्रमाणे काय म्हणलं तुम्हाला बघा, टॉगल करा. कोणता बीट? P1.1. किती वेळाने? 60 मिलीसेकंदने. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला डिले कितीचा पाहिजे? डिले? बरोबर, 60 मिलीसेकंद. सगळ्यात पहिला नेहमीचा आपला फ्रिक्वेन्सी ऑफ टायमर काय असतो? क्रिस्टल फ्रिक्वेन्सी किंवा त्याला म्हणतो आपण ऑसिलेटर फ्रिक्वेन्सी अपॉन 12. दिला इथं 11.0592 मेगाहर्ट्ज अपॉन 12 म्हणजे मिळेल 921.66 किलोहर्ट्ज. हे काउंट कॅल्क्युलेशन नेहमी करत जावा. याला जवळजवळ 1-2 मार्क असतात. टी टायमर म्हणजे असतो 1/f टायमर म्हणजेच 1/921.66 किलोहर्ट्ज. तुम्हाला पण नंतर ऑटोमॅटिकली हे व्हॅल्यू पाठ होतील किंवा कॅल्सी तुमच्याकडे असतोच. 1.085 मायक्रो सेकंद. आता आपल्याला टी पल्स तुम्हाला माहित आहे किती पाहिजे, तुम्हाला डिले कितीचा पाहिजे? 60 मिलीसेकंद. मग काय करणार? टी पल्स दिला 60 मिलीसेकंद. याच्यावरून काउंट काय आता किती आहे तो आपल्याला फाइंड करायला पाहिजे. फॉर्म्युला असतो टी पल्स अपॉन टी टाइम. आता बघा काउंट किती आहे बघा, टी पल्स किती आहे? 60 मिलीसेकंद. आणि आपण मग अशी कॅल्क्युलेट करत होतो बघा टी मॅक्स टी मिन. काय दिसतं आपल्याला? टी मॅक्स किती होता? जर मोडवर म्हटलं की टी मॅक्स होता 71 मिलीसेकंद आणि आपल्याला पाहिजे किती? फक्त 60 मिलीसेकंद. म्हणजे इथे आपण मोडवर वापरू शकतो. तेच मोड 2चा लिमिट काय होता? 0.27 मिलीसेकंद. 0.27 पेक्षा आपल्याला पाहिजे 60 मिलीसेकंद मोठा आहे, त्यामुळे साहजिक तिथं आपण डायरेक्ट मोड 2 वापरू शकत नव्हतो. कळत आहे? त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं आहेच मोड 1. जर दिलं नसेल तर आपण समजा तुम्हाला काहीच म्हटलं नसतं, फक्त तुम्हाला म्हटलं असतं की युजिंग टायमर 0 जनरेट करा, मोड कोणताही सांगितलं नाहीये, तर आपण दिलं नसता तरी पण आपण मोड 2च घेतला असता, सॉरी मोड 1च घेतला असता. ठीक आहे, आता हे किती माहिती बघा, टी पल्स किती आहे? 60 मिलीसेकंद आणि टायमर किती मिळणार? 1.085 मायक्रो सेकंद. किती मिळते? कायचं नाही म्हणून आमच्याकडे, तुमचं तुम्ही बघा काय असेल ते. नाही तर 55,299.6. एक तर काही जण 55,299 घेतील किंवा काही जण 55,300 घेतील. ठीक आहे, कसं आहे घ्या. हा घेतला 55,300. मग ऍक्च्युअल काउंट काय असणार?
65536 मायनस 55300 किती मिळतंय? 65536 मायनस 55300 याला 10236. ठीक आहे. आता हा आपल्याला बघायचा आहे कशामध्ये? एक्सप्रेशन मध्ये. हे करा. कसं सांगितलं होतं काल? मेथड काय सांगितलं होतं? कॅल्सी शोधा लवकर पटकन. काय म्हटलं होतं कसं करायचं? कॅल्सीने हे कसं फाइंड करणार लवकर? तुम्हाला 16चा पाढा माहित नसणारच आहे, त्यामुळे सांगत आहे. डिवाइड बाय 16 करा. जो काय मिळते बघा, मग पॉइंटच्या अलीकडे जो काय मिळेल तो लिहायचा इथे. ठीक आहे. पॉइंटच्या पुढे जो काय मिळेल त्याला इंटू 16 करायचा. मिळाला होता 0.75 इंटू 16 म्हणजे मिळणार 12. 12 म्हणजे असतो सी. पुन्हा या 639 ला डिवाइड करा 16 ने. ठीक आहे. मग तुम्हाला काय मिळेल? तर 39.9375 39 लिहा इथं. पुन्हा 0.9375 जो मिळालाय त्याला इंटू 16 करा. मिळेल 15. 15 म्हणजे झाला एफ. पुन्हा 16 2 ला 32 राहिला 7. 16 0 चा 0 राहिला 2 म्हणजे काउंट काय झाला? काउंट झाला 27FCH. कळलं सगळ्यांना? हे कळलं का? हे काउंट कॅल्क्युलेशन कसा आला सगळ्यांना कळलं का? हो, झालं. हे आपल्याला पहिलं महत्वाचा पार्ट होता. काउंट कॅल्क्युलेट करा. मग आता प्रोग्रामिंग सोपं आहे. प्रोग्राममध्ये काय सांगितलं? फक्त टॉगल करा. कोणाला टॉगल करा? P1.1 ला टॉगल करा. किती वेळानंतर? 60 मिली सेकंद. त्यासाठी लागणारा काउंट आपण फाइंड केलेला आहे. म्हणजे आता प्रोग्राम काय काय असेल बघा. आता इथे बघूया आपण प्रोग्राम. मग अशी बघितला काउंट कॅल्क्युलेशन. ठीक आहे. प्रोग्राम मध्ये काय असणार इथं? हॅश इन्क्लूड पुढं reg51.h. बरं, ग्लोबल व्हेरिएबल काय लागतील का? क्वेश्चन बघा. ग्लोबल व्हेरिएबल काय काय लागतील? येस, कोणते कोणते? E1.1 म्हटलंय. म्हणणार s बीट a is equal to P1.1. त्याचबरोबर डिले पण लागणार आहे तुला, म्हणून काय म्हणूया? व्हॉइड डिले युजिंग टायमर आहे, म्हणून आज काही काउंट लिहित नाही, फक्त आपण एम्प्टी ब्रॅकेट सोडला. आता मेन प्रोग्राम लिहिणार. मेन प्रोग्राम काय असेल? व्हॉइड मेन. यात काय म्हणणार? आज काय आपल्यामध्ये या पोर्टला फक्त टॉगल करायचं आहे आणि टायमर यूज करायचा आहे. कोणता टायमर म्हटलेला आहे बघा? टायमर 0 मोड 1. तुम्हाला हे इथं म्हटलेलं आहे टायमर 0 वापरा मोड 1 मध्ये. मग कोणता टायमर वापरायचा कोणता नाही यासाठी काय असतं आपल्याकडे? तर टी मोड रजिस्टर असतो. टी मोड मध्ये व्हॅल्यू टाकावं लागेल. टी मोड स्ट्रक्चर काय होता? गेट C/T बार M1 M0. पुन्हा गेट C/T बार M1 आणि M0. तर तुम्हाला सांगितले टायमर 0 वापरायचा आहे. टायमर 0 म्हटलाय त्यामुळे टायमर 1 चे सगळे बीट 0. टायमर 0 म्हटलं त्यामुळे हे 2 0. टायमर आहे म्हणून 0 0. आता मोड 1 पाहिजे. मोड 1 म्हणजे 0 इथं आणि इथं 1. म्हणजे टी मोड मध्ये काउंट काय असेल? 01H. हा झाला 0, हा झाला 1 म्हणून टी मोड H. आता काय म्हणणार इथं? टी मोड इज इक्वल टू 0x01. हा दिला काउंट. म्हणजे आधीला आपण टायमर सिलेक्ट केला, कोणता मोड कोणता आहे आपण सांगितलं इथं. आता आपलं काम काय? कंटिन्युअसली टॉगल. मग टॉगल करूया कंटिन्युअसली. कसं करणार टॉगल? a इज इक्वल टू नॉट ए किंवा काही जण असं लिहितील a इज इक्वल टू 1. मग डिले. मग पुन्हा a इज इक्वल टू 0 आणि मग डिले. तुम्ही असंही लिहू शकता. ठीक आहे. मी आळशी आहे तेव्हा मी जास्त लिहित नाही, तेव्हा मी सोपं करत असतो नेहमी. हा लिहिला आपण डिले. कळलं? तुम्ही याच्या बदल्यात हाही वापरू शकता. ठीक आहे.
हा झाला मेन प्रोग्राम. पण अजून आपण डिलेचं काय लिहिलंय का? नाही. तर आता लिहा डिलेचा प्रोग्राम. डिलेचं कसं लिहिणार? void delay. आता डिले मध्ये काय आपल्याला काउंट टाकायचा टायमरचा. तिथे आपण काउंट केलाय 27FCH. 27 टाकणार TH मध्ये आणि FC टाकणार TL मध्ये. आता आपला फंक्शन काय असतो टायमरचा? स्टार्ट, वेट आणि स्टॉप. स्टार्ट करा म्हणजे TR01 केला तर टायमर स्टार्ट होईल. वेट करा म्हणजे ओव्हरफ्लो होईपर्यंत थांबा. ओव्हरफ्लो म्हणजे TF बिट 1 होईल. तर TF जोपर्यंत 0 आहे तोपर्यंत इथंच थांबा. म्हणून आपण व्हाईटच्या पुढे हा दिला सेमीकोलन. म्हणजे काय, जोपर्यंत TF 0 आहे तोपर्यंत हा या लाईनवरच फिरत राहणार. एकदा हा बंद झाला की तो इथून बाहेर पडेल आणि मग टायमर स्टॉप होईल. ओव्हरफ्लो पण मग आपण क्लिअर करणार. हा झाला तुमचा प्रोग्राम. कळलं का? काही डाऊट असेल तर विचारा, नसेल तर पुढचं चालू. आहात का नाही? आपलं जयंती लावून कुठेतरी गेलाय बाय. विक्रम यश आहे 27 का घेतलेली काही आपण फाइंड केलं 27. 27FC. जेव्हा हायर मध्ये 27, लोअर मध्ये FC. आपण TH मध्ये घेतला 27, TL मध्ये घेतला F6. ठीक आहे. विक्रम यश कळलं ना? हो. आधीचे व्हिडिओ सगळे बघितलेत का नक्की? यश आणि विक्रम कुठलं मला ते काय इंस्टाग्रामची व्हिडिओ आहेत का मला बघायला? नाही म्हटलं, वाटलंच होतं. मग कसं कळणार विक्रम? हा, व्हिडिओ बघायला पाहिजे आधी जरा. हो हो सर म्हटलं की संपला विषय. मग बघू आम्ही आमचं बघू नंतर. ठीक आहे, असू बघा नंतर, असं आपण अपेक्षा करूया तुमच्यावर. ठीक आहे. नेक्स्ट आणखीन एक घ्या. राईट अँड राईट अँड 8051C प्रोग्राम टू जनरेट. ठीक आहे. राईट अँड 8051C प्रोग्राम to generate a square wave of घेऊया 5 kilohertz घेऊया. 5 kilohertz on port 2 continuously. Continuously use timer 1. Okay, and for the assume crystal frequency is equal to 12 megahertz. ठीक आहे. आता याच फ्रिक्वेन्सीला किती? 12 मेगाहर्ट्ज. पुन्हा पहिला काउंट काढायचं, मग बाकीचं काय असेल ते नंतर बघायचं. पहिला बघूया आपण काउंट कॅल्क्युलेशन. नेहमीप्रमाणे पहिला फ्रिक्वेन्सी ऑफ टायमर. काय असतं फ्रिक्वेन्सी ऑफ टायमर?
FOAC अपॉन 12 म्हणजेच 12 मेगाहर्ट्झ अपॉन 12 म्हणजे मिळेल 1 मेगाहर्ट्झ. ठीक आहे. त्यानंतर काय म्हणणार टी टायमर. टी टायमर म्हणजे काय मिळणार 1 अपॉन एफ टायमर म्हणजे काय मिळेल 1 अपॉन 1 मेगाहर्ट्झ म्हणजेच मिळेल 1 मायक्रोसेकंद. मेगाचा उलटा मायक्रो असतो, हा झाला 1 मायक्रोसेकंद. आता आपल्याला दिलाय फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह. कितीचा फ्रिक्वेन्सी म्हटलेला आहे 5 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी. मग याच्यावरून याचा टाइम पिरियड काय 1 अपॉन एफ. 1 अपॉन 5 किलोहर्ट्झ म्हणजे काय मिळणार 1 अपॉन 5 म्हणजे 0.2 किलोचा उलटा होणार मिली सेकंद. आपण काय म्हटलंय स्क्वेअर वेव्ह म्हणजे काय असं काहीतरी हा झाला स्क्वेअर वेव्ह. ठीक आहे. तर यात काय असतं हा एवढा म्हणजे एक तुमचा टाइम पिरियड टी झाला. आपल्याला डिले कितीचा पाहिजे एवढ्या पार्टचा आपल्याला डिले पाहिजे. बरोबर. टी ऑन टी ऑफ दोन्ही सेमच आहे. स्क्वेअर म्हणजे दोन्ही सेम असतं. कारण की प्रत्येक एवढ्या वेळानंतर आपण ऑन करणार म्हणजे पहिल्यांदा 1 दिला मग एवढा वेळ थांबून मग आपण 0 देणार मग एवढा वेळ थांबून मग 1 सो ऑन असं आपण हे करणार आहे. कळलं? त्यामुळे पहिला आपल्याला टी वरनं अजून टी पण म्हणजे टी पण आपण म्हणजे डिले कितीचा पाहिजे एवढाच पाहिजे. एवढा म्हणजे काय टीचा निम्मा. मग आता काय म्हणणार टी पल्स इज इक्वल टू टी अपॉन 2. टी आहे 0.2 मिली सेकंद अपॉन 2 म्हणजे मिळेल 0.1 मिली सेकंद. ठीक आहे. हा झाला काय पल्स झाला. ठीक आहे. हा झाला आपला टी पल्स. मग आता काउंट कसं काढणार तर टी पल्स अपॉन टी टायमर काय मिळेल टी पल्स म्हणजे किती 0.1 मिली सेकंद. टायमर म्हणजे 1 मायक्रोसेकंद. म्हणजे हे जर आपण कॅल्क्युलेट केलं मायक्रो 10⁶ 3 आणि 10 म्हणजे 100. ठीक आहे. हा मला ऍक्च्युअल पण 100 मिळाला आणि आपल्या याच्यावरूनच कळतं बघा टी पल्स किती आहे 0.1 मिली सेकंद. म्हणजेच काय म्हणतो आपण 0.27 पेक्षा कमी आहे म्हणजे आपण इथं मोड 2 वापरू शकतो. काही तुम्हाला सांगितलेलं नाहीये तर आपण वापरणार मोड 2. त्याच्यावर ऍक्च्युअल काउंट काय मिळेल हा जो काही काउंट मिळाला तो 256 पेक्षा लहान आहे म्हणजे आपण ऍक्च्युअल मोड वापरू शकतो. ऍक्च्युअल मिळणार 256 मायनस 100 156. ठीक आहे. आता हे काय मिळणार डायरेक्ट तुम्ही फाईंड करून बघा 69 + 144 राहिला 12 म्हणजे सी. ठीक आहे. तर हा असेल तुमचा ऍक्च्युअल काउंट. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? येस. ठीक आहे. आता आपण बघूया प्रोग्राम कसं लिहायचा याचा. पुन्हा तुम्हाला स्क्वेअर कुठे सांगितलेलं पूर्ण पोर्टवर म्हटलेलं आहे बघा. आता आपण शक्यतो काय म्हटलं जायचं की जर एखाद्या कोणत्या बीटला वगैरे आता काय म्हटलंय तुम्हाला पूर्ण पोर्टला पाहिजे. मग आता पूर्ण पोर्टसाठी पण आपण तो प्रोग्राम लिहू. ठीक आहे. पूर्ण पोर्ट 2 पहिल्यांदा काय सगळ्यात पहिला नेहमीप्रमाणे हॅश include reg51.h. ठीक आहे. मग काय म्हणणार पुढं पुन्हा डिले लागेल म्हणून हा ग्लोबल मध्ये डिक्लेअर करूया void डिले हा केला डिक्लेअर. आता पुढे काय परत void main. ठीक आहे. बर आता पुढे काय करायचं void main काय मिळेल void main आता इथं काय लागेल तुम्ही डायरेक्ट पोर्ट 1 ला जनरेट करणार आहात. ठीक आहे. तुम्हाला काय कंटिन्युअसली स्क्वेअर ऑफ तुम्हाला जनरेट करायला सांगितलेलं आहे. इथं आता पुन्हा टायमर आधी ठरवा ना कोणता टायमर ठरवला आपण टायमर 1 सांगितलं आणि मोड 2. मग पुन्हा बीट काय असतात गेट C/T बार M1 M0 तसंच परत गेट C/T बार M1 M0 वापरायचा आहे कोणता टायमर 1 त्यामुळे हे झाले 0.
टायमर 1 मध्ये काय म्हणतो आपण मोड 2 म्हणजे हा झाला 1-0. कळतंय? हा काय म्हणणार इथं, हा म्हणजे झाला 2, हा म्हणजे झाला 0, म्हणजे आता टी मॉड मध्ये व्हॅल्यू द्यावं लागेल 20h. आता इथे काय करणार, टी मॉड इज इक्वल टू 0x20 आणि मोड 2 आहे, मोड 2 ला काय म्हणतो आपण ऑटो रिलोड. ऑटो म्हणजे काउंट परत परत द्यायची गरज नाही, त्यामुळे काउंट इथं सेपरेट देऊया. काउंट मिळाला 9ch, इथं देऊया आपण 0x9c. ठीक आहे. आता आपल्याला कंटिन्युअसली स्क्वेअर जनरेट करायचं आहे पूर्ण पोर्टवर. कसं, याला म्हणतो आपण स्क्वेअर वेव्ह. हा म्हणजे झाला ऑन, हा म्हणजे झाला ऑफ. ऑन म्हणजे 1, ऑफ म्हणजे 0. पूर्ण पोर्ट आहे, त्यामुळे पूर्ण पोर्टला 1 म्हणजे झाला 0xFF. ठीक आहे. मग आपलं थोडं थांबायचं आहे, मग थांबायला काय म्हणणार, डिले. नंतर पुन्हा पोर्टला द्यायचा 0x00 आणि परत म्हणणार काय, हा डिले. ठीक आहे. हा झाला मेन प्रोग्राम. आता डिलेचा प्रोग्राम काय असणार, मोड 2 आहे, त्यामुळे काउंट सारखं द्यायची गरज नाही, काउंट आधीच दिलेला आहे. आता फक्त टायमर स्टार्ट करा, ओव्हरफ्लो होईपर्यंत थांबा आणि मग स्टॉप करा. TR1 पण 0 करा, TF1 पण 0 करा. ठीक आहे. कळलं काही पण सगळ्यांना? कळलं का? हा, ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढं 2 एक्झाम्पल भरपूर आहे. तर तुम्हाला होमवर्क म्हणून लिहायचं आहे, होमवर्क लिहून घ्या. होमवर्क लिहून घ्या. Write an 8051C program. Write an 8051C program to generate a square wave. To generate a square wave of 50 hertz. Of 50 hertz on P2.3 continuously. Use timer 1. ठीक है. Full stop. Assume crystal frequency equal to 11.0592 megahertz. P2.3 वर करा. बरोबर. Crystal frequency 11.0592 megahertz. ठीक आहे. क्वेश्चन कळलं सगळ्यांना? आन्सर सॉल्व्ह करून ग्रुपवर उद्या सेंड करायचा आहे क्लास चालू व्हायच्या आत. ठीक आहे. बरं, आता तुम्हाला एक असं विचारायचं होतं की येता आठवडा सगळ्यांना रेग्युलर येता येईल का लेक्चरला? कारण कसं आहे, जे व्हिडिओ जे नाही ते पण व्हिडिओ त्यांना पण कळेल की मी पुढच्या आठवड्यात म्हणजे उद्या शक्यतो मी जाणार आहे पुण्याला, मग मी 6-7 दिवस नसणार आहे. मग हे रेकॉर्डिंग जे आहे ते मी पीसीवर करत असतो आणि तुम्हाला शिकवताना मी ॲपवर शिकवत असतो. त्यामुळे शिकवायला मला काही प्रॉब्लेम नाही, मी शिकवायला कुठेही शिकू शकतो, फक्त रेकॉर्डिंग होणार नाही 7 दिवस. जर असं चालत असेल तर आपलं 7 दिवस रोज क्लास होईल. जर रेकॉर्डिंग माझ्याकडूनच पाहिजे असं असेल
तर मग काय 7 दिवस सुट्टी घ्यावं लागेल मी परत रिटर्न करायला येईपर्यंत. ठीक आहे, तर ते ठरवा तसं आणि मला सांगा तसं रेकॉर्डिंग पाहिजे सर. तो आधीच ठरवलं असते आपण लेक्चरला बसायचं आणि अधूनमधून काहीतरी, त्यामुळे रेकॉर्डिंग पाहिजेच. ठीक आहे, तुमच्या साईडला होत नाही का रेकॉर्डिंग? 7 दिवस फक्त विचारतोय मी, 7 दिवस. कारण कसं आहे, तर मला जर काही तिकडे काय अवेलेबल झालं दुसरं लॅपटॉप तर मग मी करेन. पण जर नाही झालं तर मग काय ते लेक्चर एवढे दिवस होऊ नये तेवढ्यासाठी मी म्हणत होतो. उद्या पण लेक्चर असेल नसेल गॅरंटी नव्हती. मी किती वाजता तेव्हा ठरेल, दुपारपर्यंत ठरेल मी किती वाजता जाणार वगैरे काय. ठीक आहे, तर हे बघू ग्रुप नंतर आपण ठरवूया आणि सांगा मला तसं. जर रेकॉर्डिंग नको असं चालत असेल किंवा तुम्ही रेकॉर्डिंग करत असाल तर मग काय आपण हे 6 दिवस पण घेऊ शकतो, नाहीतर मग 6 दिवस आपल्याला सुट्टी घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि इकडे स्क्रीन रेकॉर्डर कोणतरी वापरायचा, स्क्रीन रेकॉर्डर कोणता तरी, मग होईल. एवढं मोबाईल वापरते सगळे, म्हणजे पोरांना माहित असेल विक्रम यश व्हॉइस नाही. इयरफोन लावून बसत असाल किंवा वायरलेस इयरफोन असेल तर शक्यतो रेकॉर्ड होणार नाही. जायच्या टाइमला ऐश्वर्या आली बा.